मित्रांनो 11 मार्काचं लॉजिक तुम्हाला समजलंच पाहिजे. काही विद्यार्थ्यांना यामध्ये सूट दिलेली आहे कॅटेगरी वाईज, परंतु काही विद्यार्थ्यांना 11 मार्क गरजेचीच आहेत. अदरवाईज तुमचं कुठंही नाव येणार नाही. ना मित्रांनो तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे, ना तुमचं मित्रांनो कोणत्या मुलाखतीसाठी नाव येणार आहे, ना तुमचं टायपिंग टेस्ट, ना तुमचं चापल्यता चाचणी फिजिकलसाठी कुठंही नाव येणार नाही जर तुम्हाला 11 मार्क नसतील तर. काय लॉजिक आहे संपूर्ण माहिती पाहूया, कारण आपण A to Z माहिती मित्रांनो याची पाठीमागं कित्येक दिवसापासून देत आहोत आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने मित्रांनो मागं पोस्टमन एमटीची मोठ्या भरतीमध्ये आपल्या एक्झामडीचे सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी लागले होते, त्याच पद्धतीने न्यायालय भरतीसाठी सुद्धा मित्रांनो आपलेच विद्यार्थी जास्त लागणार. कारण यामध्ये मित्रांनो आपण प्रोव्हाइड करत आहे आपल्याला न्यायालय भरतीसाठी चाळणी परीक्षेतून पुढे जाण्यासाठी जे जे काय आवश्यक लागत आहे मित्रांनो A to Z सर्व काही मित्रांनो यामध्ये तुम्हाला अगदी माफक फी मध्ये प्रोव्हाइड करत आहे. महाराष्ट्रामध्ये कुठंही एवढं क्वालिटी मटेरियल एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार नाही. साधं पुस्तक जरी घ्यायला गेलं मित्रांनो एखादं तरी तुम्हाला 500 600 400 अशी किंमत पेड करावं लागेल, परंतु केवळ 215 मध्ये तुम्हाला ई बुक दिलं जात आहे. 8000 प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह. एवढंच नाही तर टेस्ट सिरीज मित्रांनो भरपूर सरावासाठी 150 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत. व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जात आहेत मित्रांनो. TCS चे PYQ प्रश्न GK मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सविस्तर व्हिडिओ स्पष्टीकरणासह दिले जात आहेत. व्याकरण हा घटक अगदी बेसिक पासून हाय लेव्हल पर्यंत यामध्ये मित्रांनो मराठी असेल इंग्रजी असेल दोन्ही पण तुम्हाला प्रोव्हाइड केले, कारण अभ्यासक्रमामध्ये त्यांनी जाहिरातीमध्ये व्याकरण हा शब्द उल्लेख केलेला आहे. त्यामुळे देताना तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही दिलेलं आहे. जसं आपल्याला समजेल की मराठी किंवा इंग्रजी यामध्ये फक्त मराठी आहे त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये अपडेट दिली जाईल. सध्या तुम्हाला देताना सर्व काय दिलं जाईल, कोणतीही रिस्क घ्यायची नाही मित्रांनो, कारण एवढी मोठी जाहिरात आलेली आहे. 5793 जागा आहेत मित्रांनो. याच्या 7 पट जागा म्हणजे 40,551 विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. त्यामुळं आता शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो शेवटच्या 50 दिवसामध्ये 50 का म्हणतो याचं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. सगळे व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो. तर 100% निवड होण्यासाठी आता शेवटच्या दिवसामध्ये विचार करा, कारण आता मित्रांनो एवढी मोठी भरती 7वी पासून 18 तारखेपर्यंत फॉर्म भरले नसेल तर अजून पण फॉर्म भरून घ्या. इतर नातेवाईकापर्यंत मित्रमैत्रिणीपर्यंत ज्यांचं 7वी पास झालेलं आहे त्यांच्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या जवळ मात्र मित्रांनो हे संपूर्ण मार्गदर्शक असलंच पाहिजे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही घटकाची कोणतीही कमी ठेवली जाणार नाही. चाळणी परीक्षेमध्ये बिलकुल तुम्हाला अडकू दिलं जाणार नाही एवढा विश्वास यामधून देत आहे. ज्यांनी मित्रांनो हे घेतलेलं आहे मार्गदर्शक त्यांचे भरभरून अभिप्राय आहेत, सर्वांचे दाखवू शकत नाही. या ठिकाणी बघू शकता सागर शिंदे यांचा अभिप्राय आलेला आहे. एक्झामडी जिल्हा न्यायालय भरती परिपूर्ण मार्गदर्शक घेतलं आपण, आमच्यासाठी हजारो रुपयाचे स्टडी मटेरियल केवळ 215 मध्ये उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल माझ्याकडे आपल्यासाठी खरंच शब्द नाहीत. खूप क्वालिटी मटेरियल म्हणायचं होतं मेटल झालेलं आहे. लेक्चर तर खूप सोप्या भाषेत समजून दिलेले आहे. सर्व टॉपिक आहेत ते त्याच्यामुळे खूप सराव होत आहे असं वाटतं. आता आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे, कोणतीही कमी नाही. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण तुम्ही अभ्यास करायला गेला आणि अभ्यास तुमच्याकडे तेवढं साहित्यच नाही, क्वालिटी साहित्यच नाही, सतत काही ना काही शोधावं लागत आहे तर त्याचा उपयोग नाही. तुमच्याकडे ऑलरेडी सर्व असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की येस आता फक्त मला अभ्यास करायचा आहे. खूप आत्मविश्वास आलेला आहे आणि हाच आत्मविश्वास मित्रांनो तुम्हाला पाहिजे असतो. थँक्यू एक्झामवाडी. तर हा अभिप्राय मित्रांनो, यासारखे अभिप्राय मित्रांनो तेव्हाच येतात ज्यावेळेस आपण अगदी क्वालिटी कंटेंट अगदी कमी फीमध्ये एवढं सारं उपलब्ध करून देत असतो. त्यावेळेस यापूर्वी पण मी अपडेट दिली होती, त्यावरती भरपूर मेसेज आले. नेमकं सर अजून थोडंसं विस्तृतपणे सांगा, तर नक्कीच विस्तृतपणे सांगितलं जाईल मित्रांनो, कारण तुम्हाला कोणतीही कमी यामधून ठेवली जाणार नाही हे लक्षात घ्या. आता इथं 2 कॅटेगरी पडतात. ठीक आहे, काय होतं मित्रांनो 2 कॅटेगरी पडतात. एक म्हणजे आपण जर बघितलं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवार, ते उमेदवार त्या ठिकाणी मी या ठिकाणी लिहितो आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ज्यांना आरक्षण नाही ते उमेदवार मी काय करतो या ठिकाणी लिहितो. मग आता बघा शिपाईसाठी जर आपण बघितलं, शिपाई या भरतीसाठी आणि लिपिक या पदासाठी, ठीक आहे क्लर्क या पदासाठी लिपिक म्हणतो, तर शिपाई या पदासाठी जर बघितलं तर कमीत कमी तुम्हाला किती पाहिजेत मित्रांनो, तर कमीत कमी 10.5 म्हणजे 11 मार्क पाहिजेच आहेत. आणि लिपिक पदासाठी जर बघितलं तर तुम्हाला कमीत कमी किती पाहिजे आहे 14 मार्क अनरिझर्व्ड कॅटेगरीतले उमेदवारांसाठी. आता जे कॅटेगरीतील उमेदवार आहेत, ठीक आहे जे कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांना काय केलेलं मित्रांनो 5% सूट दिलेली आहे. 5% गुणाची सूट दिलेली आहे. म्हणजे त्यांना शिपाई भरतीसाठी काय पाहिजे आहे मित्रांनो, तर शिपाई भरती हे मी तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेट करून सांगतोय. म्हणजे 30 मार्काचे आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, 30 मार्काचे 35% पाहिजे. 30 मार्काचे 35% जर आपण काढलं तर किती होतं 10.5 होतं. 10.5 म्हणजे 11 मार्क तुम्हाला पाहिजेच आहेत. ती कशासाठी पाहिजेत ते पण तुम्हाला सांगतो. आणि लिपिक पदासाठी लिपिकची परीक्षा किती मार्काची व्हायची मित्रांनो 40 मार्काची व्हायची आहे. आता 40 पैकी जर 35% म्हणलं तर तुम्हाला 14 मार्क पाहिजेच आहेत कमीत कमी. ओके, कमीत कमी म्हणतोय ते कधी, तर ते पण तुम्हाला पुढे सांगतो मित्रांनो. कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती पाहिजेत.
आता हे झालं कोणासाठी? अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी. आता जे रिझर्व्ड कॅटेगरी आहेत, ओके, ओबीसी, एससी, एसटी, ओके, ह्या कॅटेगरीसाठी किती पाहिजे आहेत? तर ह्यासाठी जर शिपाई पदासाठी जर बघितलं आपण शिपाई पदासाठी, तर ह्यांना पाहिजेत मित्रांनो 35%. कशाचं? 30 मार्काचं 35%. मग 30 मार्काचं जर आपण 35% केलं तर ह्यांना फक्त 9 मार्क पाहिजे आहेत शिपाई पदासाठी. आणि तेच जर आपण लिपिक पदासाठी, लिपिकची कितीची व्हायची मित्रांनो? 40ची व्हायची आहे. किती? 40ची व्हायची आहे. 40 प्रश्न 40 गुण चाळणी परीक्षेमध्ये आहेत. मग 40 गुण जर चाळणी परीक्षेमध्ये असतील तर 40चे त्यांना जर आपण बघितलं 30%, 40चे जर आपण 30% केलं तर 40 ते 30% आपण केलं तर किती होते मित्रांनो या ठिकाणी? तर 12 होत आहे. किती होत आहे मित्रांनो? 12 होत आहे. म्हणजे या ठिकाणी कमीत कमी 9 आणि शिपाई पदासाठी 9 आणि लिपिक पदासाठी 12 पाहिजेत. ओके, हे कोणासाठी? तर जे कॅटेगरीमध्ये आहे, ज्यांना रिझर्वेशन आहेत त्यांच्यासाठी. आणि जे अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आहे त्यांना शिपाईसाठी कमीत कमी 11 पाहिजे आहेत, लिपिकसाठी 14%. म्हणजेच शिपाईसाठी कमीत कमी 35% गुण पाहिजे आहेत आणि लिपिकसाठी त्यांना किती पाहिजेत? 35%. 40चे 35% 14 आणि 30चे 35% 11. इथं जर आपण बघितलं तर इथं पण तसंच आहे मित्रांनो. जसं की 30 मार्काची शिपाई पदासाठी आहे, कॅटेगरीमध्ये आहे, त्यांना 5% सूट दिली, म्हणजे त्यांना फक्त 30%च मार्क पाहिजे आहेत. मग 30 मार्काचं 30% केलं तर किती होतं मित्रांनो? 9 मार्क पाहिजे आहेत. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं लिपिक पदासाठी तर त्यांना किती पाहिजेत मित्रांनो? 30%. कशाचे? 40 मार्काचे. मग 40 मार्काचे 30% केले तर किती होणार आहेत? 12. तर हे पाहिजे आहेत कमीत कमी. आता या ठिकाणी कमीत कमी कशासाठी दिलेलं मित्रांनो? तर त्यांना चाळणी परीक्षेतून किंवा लघुलेखन चाचणी असेल, ज्यांचे लिपिक आहे, टंकलेखन चाचणी असेल, स्वच्छता असेल, चापलेता चाचणी असेल, मुलाखत असेल, तर ह्या प्रत्येकासाठी 35% पाहिजेत. मी तुम्हाला या ठिकाणी फक्त चाळणी परीक्षेचं कॅल्क्युलेट केलेलं आहे की त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी यानुसार कॅल्क्युलेट केले. बाबा या ठिकाणी 40 मार्काचं किती पाहिजे मित्रांनो? 40 आहे. तर अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 35% मार्क पाहिजेत, म्हणजे या ठिकाणी 14 मार्क पाहिजे आहेत. आणि कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 12 मार्क पाहिजे आहेत. आणि 30%चं पण मी तसंच कॅल्क्युलेट केलं, 10.5 मार्क पाहिजे आहेत, म्हणजे 11 आपण धरले आणि कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 9 मार्क धरले. तर हे तुम्हाला कमीत कमी पाहिजेत. मग आता याच्यावरती जेवढे मार्क पडतील जेवढ्या विद्यार्थ्यांना, तर टोटल जागेच्या 7% घेतले जाणार आहे. टोटल जागेच्या 7%. तर याच्यावरचे मग ते काय करणार मित्रांनो? जेवढी जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत अशा जास्तीत जास्त 5,793च्या 7 पट घेणार, म्हणजे 40,551. त्याच्यावरच्या आता जो मी कट ऑफ दाखवला त्याच्या वरचे जे वरचे आहेत तर ते वरचे एवढे घेतले जाणार. 40,551 विद्यार्थी एवढे लक्षात ठेवा. त्यामुळे यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी असणार आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी. नाहीतर उगा घ्यायचं म्हणून कोणाला पण घेणार नाहीत. जसं की 2 मार्क पडले आणि उमेदवारच नाही असं नाही. तसे तर पडणारच नाहीत. विद्यार्थी खूप अभ्यास करत आहेत. परंतु जरी यदा कदाचित इतिहासात तसं घडलंच, आता फ्युचरमध्ये तसं घडलंच, तरी सुद्धा घेतलं जाणार नाही. मिनिमम तुम्हाला या ठिकाणी मार्क पाहिजेच आहेत. अनरिझर्व्डला 11 आणि रिझर्व्डसाठी 9 पाहिजेच आहेत. याच्यावरचेच घेणार आहेत. ओके, इथं पण तसंच मित्रांनो. ओके, इथं पण काय करणार आहेत? इथं पण 30%, म्हणजे इथं पण 3 मार्क तुम्हाला पाहिजेच आहेत आणि 3.5 मार्क पाहिजेच आहेत. ओके, 3.5 आणि 3 इथं पाहिजेच आहेत. इथं सुद्धा तसंच पाहिजे आहे. प्रत्येक ठिकाणी तसंच पाहिजे आहे. नसेल तर डायरेक्ट त्याला लिस्टमधून बाद केला जाणार, त्याच्यावरचेच उमेदवार घेतले जाणार. हे लक्षात घ्या. ओके, कमीत कमी तेवढा क्रायटेरिया. या ठिकाणी पण तोच क्रायटेरिया, इथं पण तोच, इथं पण तोच, इथं पण तोच. ओके, याच्या काय करायचे? 35% घ्यायचे आहेत आणि कॅटेगरीसाठी 30% घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला चाळणी परीक्षेत मित्रांनो सगळ्यात जास्त फोकस करा. कारण मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की बाबांनो, इथं तुम्हाला ॲव्हरेजच मार्क दिले जाणार आहे स्वच्छता आणि मुलाखतीसाठी. तर हे सगळ्यात जास्त तुम्हाला काय पाहिजे आहे मित्रांनो? चाळणी परीक्षा. लिपिक टंकलेखनसाठी सुद्धा तुमचा स्पीड जर बघितला तर जास्त काय यामध्ये फरक पडणार नाही. सर्वांची प्रॅक्टिस तर असणारच आहे. सगळ्यात जास्त निर्णायक ठरणार आहे चाळणी परीक्षा. सुरुवातीलाच आहे, तिथून मग 7% पुढं घेतले जाणार आहेत आणि त्या 7%तून पुढं आपल्याला ह्यातून काय करणार? मग यातून एकाच 3 इथं घेतले जाणार. इथं पण आपण जर बघितलं तर इथून इथं 7% घेतले जाणार आणि इथून पुढं एकाच 3 काय केले जाणार? पुढच्या मुलाखतीसाठी घेतले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी ऑलरेडी क्रायटेरिया दिलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय मित्रांनो? चाळणी परीक्षा क्रॅक करणं. शेवटच्या दिवसामध्ये मोजकं वाचा मित्रांनो, जास्त फापड पसारा करत बसू नका, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 50 दिवस आपण का कॅल्क्युलेट केले? पाठीमागं TCS IBPच्या ज्या रिसेंट चालू परीक्षा आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर त्यानुसार 50 दिवस आपल्याकडे कमीत कमी आहेत. जास्तीत जास्त अजून पण असू शकतात. त्यामुळे जास्त फापड पसारा वाचत राहू नका. TCSचा आपल्याकडे भरपूर सारे प्रश्न आहेत ते करा. आणि तुम्हाला जर अगदी सर्व काही एकाच जागेला पाहिजे असेल तर ते तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले 215 मध्ये एक्झाम ऑडीने. ते सुद्धा तुम्ही घ्या मित्रांनो. नक्की तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. हे सगळं तुम्हाला कंटेंट कमी फीमध्ये दिलेलं आहे. लवकर ही फी वाढणार आहे. तर वाढण्याच्या अगोदर आपण घेऊ शकता. ई-बुक, टेस्ट सिरीज, व्हिडिओ लेक्चर, TCSचे PYQ प्रश्न, हे सर्व नाही सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त 215 मध्ये उपलब्ध केलेलं आहे.
आहे. या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा, त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा, तात्काळ सर्व अवेलेबल करून दिलं जाईल. अजून जरी काही याबद्दल विचारायचं असेल तर याच नंबरला तुम्ही कॉल करा, 724893900176. तुम्हाला संपूर्ण माहिती याबद्दल दिली जाईल किंवा व्हॉट्सअप करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.